उमेदवारांची मनधरणी यशस्वी ठरतीये का? मतदान केंद्रांवर मोठी चर्चा. लोटांगण, विनंत्या, आश्वासने, मतदारांची मने हल्ली की नाही? विकासाचे स्वप्न विरुद्ध वास्तव, मतदान, उमेदवारांची धाकधूक वाढली. भावनिक आवाहनांचं मतांमध्ये रूपांतर, पक्षनेते आकडे मोजण्यात गुंतले. पुसदकरांचा निर्णय आज, आशीर्वादाचा मतांवर किती परिणाम? नेत्यांची चिंता शिगेला, मनधरणी केली, आता मतधरणी होणार का? मतदारांचा मूक संदेश, आम्ही पाहतो आणि निर्णय शांतपणे घेतो. मतांमागील समीकरणे बदलणार का? उमेदवारांच्या तंबूंमध्ये तणाव. पक्षांच्या रणनीतीला कसोटी, प्रचारातील भावनिक डाव किती यशस्वी? निवडणुकीत भावनिक राजकारणाचा कलाटणी बिंदू, आजचा मतदान दिवस निर्णायक. सुंदर पुसदच्या वचनांवर मतदारांचा विश्वास किती? मतदानातील मनधरणीचे राजकारण तापले. पुसद नगरपालिका निवडणुकीत उमेदवारांनी गेल्या महिन्याभरात मतदारांची अक्षरशः मनधरणीचे शिखर गाठले आहे. विकास करू, सुंदर पुसद घडवू, लोकाभिमुख काम करू अशा आश्वासनांचा पाऊस पडत असताना काही उमेदवारांनी तर मतदारांच्या पायांवर लोटांगण घालत आशीर्वाद मागितला, मतदानाची विनंती केली, भावनिक साथ घातली. आता या संपूर्ण भावनिक राजकीय मोहिमेला मतदारांनी प्रत्यक्ष प्रतिसाद दिला का? मतांचे रुपडे बदलतील की मनधरणीचा फायदा उमेदवारांना मिळेल याची काळजीत उमेदवार, तणावात कार्यकर्ते आणि कॅल्क्युलेटर घेऊन बसलेले पक्षनेते. मतदान केंद्रांवर आजचीच सर्वात मोठी चर्चा. मतदारांचे पाऊलही वळले, परंतु मन वळली का? सत्ताशाही न्यूजच्या सूत्रानुसार अनेक प्रभागांमध्ये मतदारांनी जाहीरपणे दिलेल्या भावनिक आधाराचा प्रत्यक्ष मतदानात किती परिणाम होणार यावर सर्वांची नजर खिळून आहे. मत म्हणजे रुपये नाही, आशीर्वादही नाही, निर्णय आहे असे मतदार स्पष्ट संकेतही देताना दिसले. राजकीय नाट्यमयतेची परिसीमा गाठणाऱ्या या निवडणुकीत नेत्यांमध्ये आज एकच काळजी, मनधरणी झाली, आता मतधरणी होत आहे का? प्रतिनिधी कृष्णा दोडके, पुसद. अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही. चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा.